तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय, कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीवरती जर का आपण निफ्टीला ऑन रिअल टाईम जर का बघायला गेलो तर आज मार्केटमध्ये एक शार्प फॉल आला होता. वन ऑफ द रिझन असं असू शकते की टॅक्सेशन, कदाचित टॅक्सेशन असू शकते असं मला वाटतं. बट त्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी याच्यामध्ये बघायला भेटली आणि शार्प रिकव्हरीनंतरनं मार्केट ऑलमोस्ट डेच्या ओपनच्या आसपास मार्केटनं काय केलं आहे, क्लोज केलं आहे. नेक्स्ट डेला उद्याचं मार्केट जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट एक इनसाइड कॅन्डल तयार करू शकते. ह्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. जर का आपल्याला इंटरडे जर का आपल्याला प्लॅन करायचा असेल तर सपोज जर का मार्केट याच्यामध्ये फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅपअप जर का ओपन झालं आणि जर का कन्सॉल्टेशन केलं मल्टिपल टाईम, देन याच्यावरती एक चांगली मोमेंटम प्लॅन होऊ शकते, ज्याच्यामध्ये आज मार्केट जिथून फॉल आला होता त्यानंतर जर का फ्लॅट ओपन होऊन कन्सॉल्टेशन करून जर का ह्यानं अपसाईडचं लेवल जर का ब्रेक केलं तर एक अपसाईडची रॅली आपण कॅच करू शकतो. त्याप्रमाणे आपला ट्रेड प्लॅन असला पाहिजे. जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झाला, मार्केट डायरेक्टली इथं कुठं पण ओपन जर का झाला आणि 24,300 पासून 24,350 ह्या एरियामध्ये मार्केट कुठं पण ओपन झाला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवलं तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. वन थिंग, जर का मार्केटनं हे जे लो आहे ह्या लोच्या खाली ओपन होऊन जर का निगेटिव्ह मार्केट दाखवलं तर त्या कंडिशनला जर का इथं कन्सॉल्टेशन होऊन जर का हे लो जर का ब्रेक झाला तर आपण डाऊन साईडचा कंटिन्यू ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. इम्पॉर्टंट असणार आहे की ॲग्रेसिव्ह डिसिजन कधी घ्यायचे आहेत. जर का मार्केट डे हाय ब्रेक केला किंवा डे लो ब्रेक केला तर आपण ॲग्रेसिव्ह जायचं आहे. अदरवाईज ह्याच्या आतमध्ये जर का मार्केट राहिलं, जेवढं मार्केट ह्याच्या आतमध्ये राहणार आहे तेवढं तुम्हाला थोडंसं डिफेन्सिव्ह द्यावा, बिकॉज मार्केट चॉपी राहायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. कारण की वन ऑफ द एक रिझन आहे, जर का ह्याच्या आधी पण एक असा इव्हेंट झाला होता ज्यामध्ये मार्केट हेवी फॉल आला होता. त्यानंतरनं सेकंड डे जर का तुम्ही बघायला गेला तर गॅपअप ओपन झाला, मार्केटने एक इन्सर्ट कॅन्डल तयार केली आणि इन्सर्ट कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर मार्केटनं ते डायरेक्शन कंटिन्यू केलं होतं. जनरली याच्यामध्ये जर का आपण इथं बघायला गेलो तर मार्केट हे ऑलरेडी ऑल टाईम हायच्या आसपास आहे. आज मार्केटला पडायचं असतं तर आज मार्केट पडला असतं, फॉल आला असता, एवढी मोठी रिकव्हरी यायचं काही कारण नव्हतं. आणि एवढी मोठी ज्यावरती रिकव्हरी आली त्यावरती थोडंसं मार्केटमध्ये कॅश फ्लो जास्त आहे, त्याचं वन ऑफ द रिझन असेल. त्यामुळं मार्केटमध्ये एवढी जास्त अपसाईड रिकव्हरी आली असावी असं मला वाटतं. बट जर का मार्केट चुकून जर का ह्याच्या खाली जर का क्लोज आला तर मग चान्सेस व्हेरी हाय की मार्केट नेक्स्ट मूव डाऊन साईडला कंटिन्यू करू शकते. तोपर्यंत मार्केट कदाचित तिथं हॉल्ड करू शकते, इनसाइड कॅन्डल तयार करू शकते, त्यानंतर एक मुवमेंट पॉसिबल आहे. ओके, आता याच्यामध्ये काही पण चेंजेस वाटले सपोज, देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला जरूर अपडेट भेटतील. सपोज जर का मार्केट मोठा गॅपअप जर का झाला, डायरेक्टली ऑल टाईम हायच्या आसपास जर का आला, 24,750 पासून 24,800 जे ऑल टाईम हाय आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं तर आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आला असेल. आता आपण बँक निफ्टीमध्ये, बँक निफ्टी जर का आपण बघायला गेलो तर इंटरेस्टिंग राहील. बरोबर काटावरती मार्केट ऑलरेडी आलं आहे. एवढं मल्टिपल टाईम मार्केट एकाच रेंजमध्ये होतं आणि जर काही इथं बघायला गेलो तर आजचं जे क्लोजिंग आहे ते क्लोजिंग एकदम बॉर्डरवरती आहे. ओके, असं पण बोलू शकतो आहे. ऑलमोस्ट ब्रेकडाऊन पण आलेला नाही आहे. ओके, एकदम कट टू कट आहे. ओके, जर का उद्याच्याला मार्केटनं आजचा डे लो जर का ब्रेक केला आणि डाऊनसाईडला सस्टेन राहिला तर एखाद्या वेळेला मोमेंटम डाऊनसाईडला कंटिन्यू येऊ शकते. उद्याच्याला बँक निफ्टीची एक्सपायरी पण आहे. तर दोन कंडिशन पॉसिबल आहे. जर का फ्लॅट ओपन राहिला किंवा गॅप डाऊन ओपन राहिला, कन्सॉल्टेशन करून लो जर का ब्रेक केलं तर डाऊन साईडचा मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते. बरेच दिवसापासून मार्केट इथं साईडवे राहायला लागलं आहे आणि त्यानंतर आज ब्रेकडाऊन प्लॅन केला होता, बट याच्यामध्ये एक्झॅक्टली ब्रेकडाऊन आलेला नाही आहे. हा कदाचित उद्याला कन्फर्मेशन समजेल आपल्याला. पण जर का मार्केटला युटर्न मारायचं असेल, रिव्हर्स जायचं असेल, देन याच्यामध्ये मार्केट गॅपअप ओपन व्हायला पाहिजे. जर का गॅपअप ओपन जर का सस्टेन झाला, निफ्टी पण जर का अपसाईड जायला लागली तर कदाचित बँक निफ्टीला पण मार्केट अपसाईडला पुश करू शकतं. ओके, जर का आपण 15 मिनिटमध्ये आलो, जर का आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो तर ओव्हरऑलचा आजचा जो सिनारिओ होता तो आजचा सिनारिओ व्हेरी चॉपी होता मार्केटमध्ये. निफ्टीसाठी, बँक निफ्टीसाठी पूर्ण एखाद्या वेळेस असं वाटत होतं की चांगली मोमेंटम येते, बट रिव्हर्सल आले. ओके, काही अडचण नाही आहे. बट याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथं जर का आपण क्लिअर सपोज जर का इथं चेकआउट करायला गेलो तर हे आहे आपलं मल्टिपल सपोर्टचा एरिया, जिथं मार्केटनं प्रिव्हियस टाईमला मल्टिपल टाईम काय घेतले होते, सपोर्ट घेतले होते. तर मल्टिपल टाईम मार्केटनं सपोर्ट घेतले होते. एकदा ब्रेक करायचा पण प्रयत्न केला बट फेल झाला, त्यानंतर परत सपोर्ट घेतले. बट आज मार्केटनं हेवी मोठीच्या मोठी रेड कॅन्डलनंतर त्याला काय केलं, तोडलं आणि त्यानंतर मार्केट इथं आलं. अगेन हे अपसाईड गेले, कदाचित रिट्रेसमेंट असू शकते. जर का मार्केटनं लोच्या खाली सस्टेन राहिला तर हे जे मल्टिपल मार्केट कन्सॉल्टेशन केलं होतं आणि हे ब्रेकडाऊन, कन्सॉल्टेशन, रिट्रेस आणि जर का चुकून ह्या लोच्या खाली आला तर एक चांगली मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटेल उद्याच्याला.
जर का मार्केट लोच्या खाली गेलं तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं ॲग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. ओके, जर का आपण डाऊनसाईड बघायला गेलो याच्यामध्ये तर इथून जर का आपण बघायला गेलो तर कंटिन्युअसली मार्केट जे रॅली केलं होतं. ओके, तर सपोज जर का मार्केटला डाऊनसाईडला यायचं असेल, फॉर एक्झाम्पल जर का मार्केटनं हा जो लेवल जर का मार्केटनं ब्रेकडाऊन दाखवला तर त्यासाठीचं जे लेवल आहे ऑलमोस्ट हे जे एरिया यायला लागले तर हा एक एरिया आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये इथं एक एरिया आहे, म्हणजे 51,000 एक सायकोलॉजिकल नंबर, सायकोलॉजिकल टार्गेट आपलं असलं पाहिजे. त्यानंतर 50-500च्या आसपास पण कदाचित मार्केट डाऊन यायचा प्लॅन करू शकतो आहे. जर का इथं मल्टिपल टाईम मार्केटनं हे कन्सॉल्टेशन करून जर का ब्रेकडाऊन दाखवलं, रिट्रेस करून डाऊनसाईडला आलं तर हे चांगलं डाऊनसाईडला येऊ शकते. फॉर एक्झाम्पल जर का मार्केटला डाऊनसाईडला यायचं नाही आहे, मार्केटला टाईमपास करायचा आहे, तर मार्केट रिव्हर्सल पण दाखवायचं असेल तर एकच कंडिशनला मार्केट ॲग्रेसिव्हली अपसाईडला जाऊ शकते. जर का मार्केटनं हे जे लेवल मार्केटनं मल्टिपल टाईम ब्रेकडाऊन दिलं आहे, म्हणजेच 52,500चं हे जे लेवल आहे ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन राहायला लागलं तर मार्केटनं डाऊनसाईडला इथं सेलरला ट्रॅप केले, मार्केटमध्ये ॲग्रेसिव्ह मुवमेंट अपसाईडला येऊ शकते. होप तुम्हाला आयडिया आली असेल. फॉर एक्झाम्पल जर का मार्केटला पण जर का बघायला गेलो 15 मिनिट टाईम फ्रेमवरती, सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, जोपर्यंत हा जो हाय आहे किंवा हा जो लो आहे एक्झॅक्टली हा हाय आहे, तर ह्याच्यावरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अपसाईडचा ट्रेड प्लॅन नाही करायचा. याच्या खाली गेला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. याच्यामध्ये काही नाही करायचं, मार्केट टाईमपास करू शकतो. होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर का आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. जेवढे जास्त तुम्ही लाईक करणार त्यानंतर तुम्हाला तसेच ॲग्रेसिव्ह ॲडव्हान्स कन्सेप्टसाठी आणत जाईल, तर लाईक जरूर करत जावा व्हिडिओला. आणि जर का तुम्हाला कुठं पण व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओ तुमच्या फ्रेंडला पण शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.